हे घरी बनवलेलं तेल वापरून माझी केस गळती तर लगेचच कमी होते आणि केस सुद्धा वाढलेत. आज हे तेल मला पुन्हा बनवायला घ्यायचंय. ते कसं बनवलं हे पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण सकाळी-सकाळी अशी काही धावपळ आपली सगळ्यांची चाललेली असते. कधी मुलांचा टाईम होतो शाळेत जायचा हे पण कळत नाही. लगेचच 8 वाजतात. पण आम्ही दोघी मिळून सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे आमचं सगळं पटापट होऊन जातं. अभिला इकडे बाय केलं आणि सकाळी-सकाळी असं काही आमच्या इकडचं वातावरण असतं. या कुंड्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या. ऑनलाईनच मी मागवल्या होत्या. खरंच खूप सुंदर दिसतायत. आज म्हटलं त्यांना इकडे वरती ठेवून घेऊया. घरातले आवरावर करत होते तेवढ्यातच लक्ष या पार्सलकडे गेलं. 2-3 दिवस झालं येऊन पडलं होतं, पण ओपन करून काही मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं. यामध्ये एक कुर्ती मी ऑर्डर केली होती. कुर्ती तशी छान आहे, स्लीव्हज पण छान आहेत, पण एम साईजमध्ये मी ही ऑर्डर केली. मला असं वाटतं की मला लहान होईल आणि कापड धुतल्यानंतर अक्सेल सुद्धा. तर खूप दिवस झाले हे तेलच बनवलं नव्हतं. आज म्हटलं बनवायला घ्यावं. हे लावलं ना तर माझे केस खरंच खूप छान होतात आणि हे झाड जास्वंदाचं मी यासाठीच लावलंय की तेलामध्ये मी त्याचा वापर करू शकेल. फक्त जास्वंद नाही तर कोरफड सुद्धा मी काढून घेतली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे हा कांदा ना एकदम बारीक मी इकडे चिरून घेतला. कोणतंही तेल घेतलं तरी चालतं. एकदम प्लेन खोबरेल तेल आपल्याला पाहिजे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला घालून घ्यायच्यात. भरपूर जास्वंदाची फुलं, भरपूर कांदा मी यामध्ये घालते आणि त्यानंतर ही कोरफड. आता काही जण आणखी काही गोष्टी घालतात जसं की कढीपत्ता किंवा आणखी काही, पण त्याचा स्मेल मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे याच 3-4 गोष्टी मी वापरत असते. कोरफडीचा खूप जास्त फायदा होतो केसांना आणि त्यानंतर मी मेथी दाणे सुद्धा यामध्ये घालते. आता हे तेल आपल्याला गॅसवरती ठेवायचंय आणि यामधलं सगळं मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला याला कडवायचंय. कंटिन्यू असं हलवत बसायची काही गरज नाहीये. ते गॅसवरती ठेवून बाकीची कामं आपण करून घेऊ शकतो. पण मधून अधून लक्ष द्या बरं का, नाहीतर करपून जाईल. असा काही कलर याचा झाला, की गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम आहे तोपर्यंतच मी इकडे गाळून घेते. तेल माझं तयार आहे. यामध्ये काही राहिलेलं नाही. आता हे तेल मी या बाटलीमध्ये भरून ठेवते. काही जणांना असं वाटतं, की कांद्याचा स्मेल येत नाही का बरं? पण याचा स्मेल ना मला खूप जास्त आवडतो. चला, बाय.